एका घनदाट जंगलात एक गर्विष्ठ सिंह राहत होता. तो स्वतःला खूप पराक्रमी समजत असे आणि इतर प्राण्यांना नेहमी त्रास देत असे. दररोज तो एका प्राण्याची शिकार करत असे, ज्यामुळे जंगलातील प्राणी खूप घाबरलेले होते. एक दिवस सर्व प्राणी एकत्र आले आणि त्यांनी सिंहाकडे जाऊन विनंती केली, महाराज, कृपया तुम्ही दररोज एका प्राण्याची शिकार करण्याऐवजी आम्ही स्वतःहून दररोज एक प्राणी तुमच्याकडे पाठवू. सिंहाला हा प्रस्ताव आवडला आणि त्याने तो स्वीकारला. आता दररोज एक प्राणी सिंहाकडे जात असे, ज्यामुळे जंगलातील इतर प्राण्यांमध्ये भीती कमी झाली. पण आपले मित्र सिंहाचे भक्ष्य बनत आहेत या विचाराने त्यांना दुःख होई. एक दिवस एका सशाची पाली आली. ससा खूप हुशार होता. त्याने ठरवले की तो सिंहापासून आपले आणि आपल्या मित्रांचे संरक्षण करेल. तो मुद्दाम सिंहाकडे उशिरा पोहोचला. सिंह वाट पाहून चिडलेला होता. त्याने सशाला विचारले, काय रे, एवढा उशीर का? ससा नम्रपणे म्हणाला, महाराज, रस्त्यात मला दुसरा एक सिंह भेटला होता. तो म्हणत होता की या जंगलाचा राजा मी आहे. हे ऐकून सिंह खूप संतापला. तो म्हणाला, चल मला दाखव कुठे आहे तो दुसरा सिंह. ससा सिंहाला एका जुन्या विहिरीजवळ घेऊन गेला. ससा म्हणाला, महाराज, तो सिंह या विहिरीत राहतो. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला पाण्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. सिंहाला वाटले की तो दुसरा सिंह आहे. तो गर्दीने विहिरीत उडी मारली आणि त्यातच बुडून मेला. अशा प्रकारे सशाने आपल्या बुद्धीने गर्विष्ठ सिंहापासून जंगलातील सर्व प्राण्यांना वाचवले. सर्व प्राणी खूप आनंदी झाले आणि त्यांनी सशाचे कौतुक केले.